आपण मुलांना अभ्यास शिकवतो, खेळ शिकवतो, चांगल्या सवयी शिकवतो. पण एक गोष्ट प्रत्येक मुलाला आणि विशेषतः प्रत्येक लहान मुलीला शिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गुड टच आणि बॅड टच बद्दल. आपल्या आयुष्यात अनेक लोक आपल्याला प्रेमाने स्पर्श करतात. आई मिठी मारणे, वडिलांनी डोक्यावरून हात फिरवणे, शिक्षकांनी कौतुकाने पाठीवर थाप देणे, हे आपल्याला सुरक्षित आणि चांगलं वाटत असेल तर हा गुड टच असू शकतो. पण प्रत्येक स्पर्श चांगला असेलच असं नाही. मुलांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ज्या शरीराच्या भागांना अंतर्वस्त्राने झाकले जाते त्या खाजगी भाग आहेत. कोणीही व्यक्ती त्या भागांना पाहण्याचा, स्पर्श करण्याचा किंवा त्याबद्दल मुलाला अस्वस्थ वाटेल अशी कोणतीही कृती करण्याचा अधिकार ठेवत नाही, नसतो. जर समजा एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शामुळे तुम्हाला भीती वाटली, अस्वस्थ वाटली, लाज वाटली, गोंधळल्यासारखं वाटलं किंवा हे कोणाला सांगू नकोस असं सांगितलं गेलं तर तर त्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. तो स्पर्श चुकीचा असू शकतो. अशा परिस्थितीत मुलांनी काय करायला पाहिजे? अशा परिस्थितीत मुलांनी 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. पहिली, नाही म्हणा, नो म्हणा. जोरात आणि स्पष्टपणे म्हणा, नको नाही. जोरात ओरडा, नको, मला हा स्पर्श आवडत नाही. दुसरी, तिथून दूर जा, शक्य असेल तर लगेच सुरक्षित ठिकाणी जा. तिसरी, विश्वासू मोठ्या व्यक्तीला, विशेष करून तुमच्या आईला, बाबांना, शिक्षकांना, आजीला किंवा आजोबाला, तसेच ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीला लगेच सांगा. सर्वात शेवटी सर्वात महत्त्वाचा संदेश, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणी तुम्हाला धमकावलं, घाबरवलं किंवा हे कोणाला सांगायचं नाही असं सांगितलं तरी गप्प बसा. एकदा सांगितल्यावर तुमच्यावर विश्वास ठेवला नाही गेलं तर पुन्हा सांगा. दुसऱ्या व्यक्तीला, दुसऱ्या विश्वासू व्यक्तीला सांगा. जोपर्यंत कोणीतरी तुमचं ऐकत नाही, जोपर्यंत त्याच्यावर ऍक्शन होत नाही, तोपर्यंत सांगत राहा. तुमची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. पालक आणि शिक्षकांनो, मुलांना एखादी अस्वस्थ करणारी गोष्ट सांगितली तर त्याला दोष देऊ नका. म्हणजे असे काही प्रश्न विचारलं जातं की तू तिथं का गेलेस, तू आधी का सांगितलं नाहीस, ओरडणे, रागावणे, तू काही चुकीचं केलं का, असे प्रश्न विचारण्याऐवजी शांतपणे म्हणा, तुम्ही काहीही चूक केलेले नाही, म्हणजे तुझी काही चूक झालेली नाही. त्याला थोडासा धीर द्या, धाडस द्या. तू मला सांगितलंस, हे खूप चांगलं केलंस, मी तुझ्या सोबत आहे असं एक धाडस द्या. मुलाचं बोलणं गांभीर्याने घ्या आणि आवश्यक असल्यास योग्य मदत व संरक्षण मिळवून द्या. लगेचच तुमच्या तोंडून शब्द यायला पाहिजे, थांबा, दूर व्हा, विश्वासू व्यक्तीला सांगा. मुलांची सुरक्षा हीच केवळ पालकांची सुरक्षा नाही तर आपल्या संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आज मला ही गोष्ट का सांगावीशी वाटली की ही जी समज आहे, ही जी शिक्षण आहे, प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलाला माहीत असणं गरजेचं आहे. ह्या जगात, या देशात प्रत्येक जण वेगवेगळ्या वेशेने भरलेले आहेत. चांगुलपणा वर दिसतो, आतपणे राक्षसाची भावना तयार झालेली असते. हे आपल्याला कळत पण नाहीये. म्हणून आपण सुरक्षित आणि जागरूक राहणं गरजेचं आहे. अजून काही माहितीसाठी अशाच पद्धतीने खबरदारी, जागृतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.